महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। भदंत पय्याबुधी थेरो हे 40 उपासकांसह थायलंड दौऱ्यावर। नांदेड जिल्हा भिक्खू संघ अध्यक्ष तथा खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक संघनायक तथा धर्मगुरू भदंत पय्याबुधी थेरो हे बौद्ध राष्ट्र थायलंडच्या धम्माभ्यास दौऱ्याकरिता 40 उपासकांना घेऊन रवाना झाले। तेलंगणा मार्गे बँकॉक, पटाया, धम्मगया, आयुथाया या ठिकाणी जाणार असून तेथील बौद्ध संस्कृती व लोकजीवनाचा अभ्यास करणार आहे। धम्माभ्यास दौऱ्याकरिता जाणाऱ्या बौद्ध उपासक उपासिकांसाठी मंगल कामना व्यक्त करण्यासाठी रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते। बौद्ध उपासक उपासिकांसाठी जगातील बौद्ध राष्ट्रांचा अभ्यास व्हावा। श्रीलंका, थायलंड, जपान अशा अनेक ठिकाणी दौरे भदंत पय्याबुधी थेरो यांनी आयोजित केले होते। 2 मार्च ते 10 मार्च पर्यंत थायलंड दौरा आयोजित करण्यात आला आहे। या दौऱ्यामध्ये भदंत पय्याबुधी थेरो यांच्यासह मारुतराव उबारे, वंदना उबारे, भीमराव भद्रे, नीला भद्रे, अनिता डोंगरे, श्रीरंग डोंगरे, भीमराव अटकोरे, छाया जबडे, उर्मिला दाभाडे, संभाजी कांबळे, संगीता निकाळजे, सुनील निकाळजे, प्रज्ञा नरवाडे, जयश्री गोवंदे, लक्ष्मी गायकवाड, ज्योती अंभोरे, अरुणा पंडित, धोंडीबा लोणे, अनिता लोणे, शांताबाई आठवले, शंकर आठवले, मीनाक्षी खंदारे, चांदू खंदारे, अरुणा नरवाडे, गणपत नरवाडे, मंगल दवणे, पंजाबराव दवणे, श्रद्धा दवणे, प्रिया दवणे, संचिता दवणे, अनुरत्न वाघमारे, रोहित गजभारे, इंदुताई गजभारे, भीमराव गजभारे, विमलताई जोंधळे, चांदू जोंधळे, अरुणाबाई कांबळे यांच्यासह आदींचा समावेश आहे। जे भदंत पय्याबुधी दरवर्षी थायलंडला जातात, याही वर्षी 39 उपासकाला घेऊन चाललेले आहेत। श्रीलंका हा बुद्धिस्ट राष्ट्र असल्यामुळं या ठिकाणी जाणं अत्यंत गरज आहे। जे न गेलेले त्यांनी देखील उपासकाने जाऊन आपलं ज्या ठिकाणी महेंद्र सम्राट अशोक यांचे पुत्र महेंद्र भिक्खू संघमित्रा हे दोघांचे बी अनुराधापूरमध्ये त्यांचे विहार आहेत। आणि अशा या स्थळाला जाऊन एक आपण शिलाचं पालन करून पक्का आपलं शील मजबूत करावं। गोल्डन टेम्पल असेल, अनेक ठिकाणी पाहण्यासारखं बुद्धिस्ट राष्ट्र असल्यामुळं त्या ठिकाणी श्रीलंकेला जाणं छोटं थायलंड एक असा राष्ट्र आहे की त्या ठिकाणी बुद्धिस्ट राष्ट्र असल्यामुळं त्या ठिकाणी अत्यंत जाणे गरजेचं आहे। आपल्या भारतातला बुद्ध श्रीलंकेमध्ये गेल्याच्या नंतर, थायलंडमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे थायलंडचे बुद्धाची जी पूजा करण्याची पद्धत, त्या ठिकाणी हे सारा 39 उपासकांना त्या ठिकाणी टुरिस्ट घेऊन चाललेले आहेत, बुद्ध दर्शन घडवणार आहेत। एक पय्याबुधी, एक खुरगावला चांगलं एक स्थळ निर्माण केलेलं आहे। त्या ठिकाणी अनेक सामनेर प्रशिक्षण देत आहेत। असे एक नांदेडसाठी एक चांगला भिक्षू आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून थायलंडला जाणं अत्यंत गरजेचं आहे। ज्यांनी थायलंड जात आहेत त्यांना सूचना आहे की त्या ठिकाणी जे स्वच्छता, आता जे सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेला महत्त्व आहे आणि शिस्तप्रिय देश असल्यामुळं तिथून काही शिकून यावं आणि भारतातल्या लोकांना, भारतातल्या बौद्ध उपासकांना ते शिकवावं अशी माझी मनोकामना आहे। एवढं या ठिकाणी शुभेच्छा सर्वांना। जात असताना, बसत असताना, गाडीत आपलं सामान ठेवत असताना पैशाचा व्यवहार एकदम सक्रिय राहिलं पाहिजे, कारण बाहेरचा देश असल्यामुळं आपल्याला बरंचसं काही शिकण्याची संधी आहे। त्या संधीचं सोनं करावं। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। आदरणीय भदंत पय्याबुधी थेरो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज 2 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत थायलंडची धम्मसहल आयोजित केलेली आहे। जवळपास 39 जण त्यांच्या समवेत थायलंडच्या या सहलीमध्ये आहेत। थायलंड
हे बुद्ध राष्ट्र आहे. त्या ठिकाणी अनेक अतिशय संस्मरणीय ठरलेल्या अशा प्रकारचे स्थळं आहेत. जसं की महाकाय टेम्पल आहे, गोल्डन टेम्पल आहे, रिक्लायनिंग बुद्धा आहे. अनेक असे स्थळ आहेत की ज्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाला तिथल्या स्मृती जन्मभर लक्षामध्ये राहतील. विशेष म्हणजे थायलंड हे बुद्ध राष्ट्र असल्यामुळे जगभरामध्ये तिथले लोक बौद्ध मूर्तीची वेगवेगळ्या ठिकाणी ती पुरवणूक करत असतात आणि अतिशय स्वच्छ असं राष्ट्र आहे. पोल्युशन फ्री अशा प्रकारचं ते राष्ट्र आहे. तिथं स्वच्छतेला फार महत्त्व आहे. आपल्या किल्ल्यासारखी कुठेही कचरा वगैरे टाकण्याची तिथं मुभा नाही आणि शिस्त एवढी कडक आहे, कठोर आहे की जर स्वच्छतेचे नियम पाळले नाही तर तिथे ताबडतोब तुम्हाला दंड आकारला जातो. म्हणून मला भंतेजी तर सांगतीलच सगळं. त्यांच्यासोबत राहणाऱ्या या सहलीमधल्या बांधवांना, भगिनींना पण त्यांनीसुद्धा ही बाब लक्षात ठेवावी की स्वच्छतेचं अतिशय महत्त्व आहे. कुठेही कचरा करू नये आणि होईल तेवढं त्यांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माचं पालन तिथले अनुयायी कशा पद्धतीने करतात हे बघावं आणि अतिशय सुखमय अशा रीतीने त्यांनी ती धम्मसहल आपली पूर्ण करावी. माझ्या सर्वांना सुखमय धम्मसहल व्हावी यासाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. नमो बुद्धाय. जय भीम. पूज्य भदंत पय्याबोधी महाथेरो कुरगाव प्रशिक्षण केंद्राच्या नेतृत्वाखाली बौद्ध उपासक उपासिकांची धम्मसहल 45 बौद्ध उपासक उपासिका हे थायलंडला जाणार आहेत, निघाले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व वार्डातून बौद्ध उपासक उपासिका आलेले आहेत. सुजाता महिला मंडळाच्या तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि पूज्य भदंत पय्याबोधी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी 50 ते 60 बौद्ध उपासक उपासिकांची धम्मसहल यशस्वीरित्या संपन्न होत आहे. त्यांना मंगलमय कामना देण्यासाठी नांदेड रेल्वे स्टेशन नांदेड येथे आम्ही आलो आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.